विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे. उद्याला मतमोजणी होणार आहेत आणि अशामध्ये आता नांदगाव विधानसभा मतदारसंघाजवळ संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि अपक्ष उमेदवार जे आहेत तर समीर भाऊ भुजबळ हे आपल्यासोबत आहेत. समीर भाऊ, मला हे सांगा की एकंदरीत तुम्ही त्या ठिकाणी प्रचार केला, सर्व मुद्दे जनतेसमोर तुम्ही घेऊन गेला आहेत, तर कशा पद्धतीने तुमचं विजयाचं गणित त्या ठिकाणी तुम्हाला आज काल जे काही कार्यकर्ते भेटले त्यानंतर कसं गणित समोर आले, काय सांगाल? सर्व कार्यकर्त्यांचा सकारात्मक असा रिस्पॉन्स होता. मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे मतदान झाले आहे आणि तो बदल घडवण्यासाठीच हे मतदान झालं असावं असे अपेक्षा आहे. आणि ज्या मतदारसंघामध्ये जे दहशतीचं वातावरण फार मोठ्या प्रमाणाने एवढंच नव्हे तर निवडणुकीच्या काळामध्ये पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या सर्वांना बघायला मिळेल. जे धमकीचं सत्र सर्वांवरच होतं, मलाही धमक्या दिल्या, आमच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही त्या मोठ्या प्रमाणात सुरू होतं. आणि म्हणून जनतेने जे आहे ज्या पद्धतीने मतदान केलेलं आहे त्याच्यावरून असं दिसतं आहे की लोकांनासुद्धा हा बदल हवा आहे आणि कुठेतरी हा काळा डाग जो लागलेला आहे नांदगाव मतदारसंघावर तो कुठे पुसला गेला पाहिजे, ह्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान झालं असं. एकंदरीत पाहता राज्यामध्ये एक्झॅक्ट पोल जो आला तर त्यामध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, तर या दोघांनाही पूर्ण असं बहुमत दाखवलं जात नाही आहे आणि त्रिशंकू सरकार या ठिकाणी दाखवले जाते. तर अपक्षांना फार मोठं महत्त्व येणार आहे. आपल्याजवळ आत्तापर्यंत कोणी संपर्क केला आहे किंवा आपण निवडून आल्यानंतर कोणासोबत जाणार, काय सांगाल? मी आता काहीच सांगू शकत नाही. कुणीही मला संपर्क केलेला नाही आहे. उद्या निकाल लागल्यानंतर काय महाराष्ट्राची परिस्थिती एकंदरीत बघून जो आहे तो आम्ही जनतेला आमच्या आणि सर्व कार्यकर्त्यांना विचारून जो निर्णय घेऊ. एकंदरीत पाहता निकाल लागल्यानंतर अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, मात्र जनता आणि कार्यकर्त्यांना विचारून पुढचा निर्णय घेऊ असं समीर भुजबळ सांगत आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.